दावोसमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढांच्या कंपनीसोबत मुख्यमंत्र्यांनी करार केलेत असा दावा संजय राऊतांनी केलाय। शिवाय मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचं नाव काढा, ते ब्रिटिशकालीन आहे अशी मागणी लोढांनी केली होती। पण लोढांनी आधी सर्व मोठ्या प्रकल्पाला ट्रम्प टॉवर असं नाव दिलंय। ट्रम्प शब्द हटवावा, केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यावरून संजय राऊतांनी मंगल प्रभात लोढांवर टीका केली आहे। मिस्टर लोढा जे आहेत हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत, प्रेसिडेंट ट्रम्पप्रमाणे, आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत, व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे। ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादला आहे, जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतो, त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहे। आणि लोढांनी त्यांच्या सगळ्यात मोठं जो प्रकल्प आहे लोढा टॉवर, त्याला ट्रम्प टॉवर असं नाव दिलं आहे। लोढांनी आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं, ते मोदी टॉवर करावं, ठाकरे टॉवर करावं, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं, आणि मग केमच्या विषयावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू। जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा। राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागताला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजे, प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजे, अधिकारी वर्ग जायला पाहिजे। आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत। जे एक पार्टी आहेत, शिवसेना विरुद्ध शिंदे, त्याच्यामध्ये हे एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे, त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते। तो हसत हसत जस्टिस सूर्यकांतनी स्वीकारला। हे अत्यंत संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे, हे अनैतिक आहे। ताजमध्ये जस्टिस सूर्यकांत त्यांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे बराच काळ तेथे उपस्थित होते, म्हणजे भेट मिळावी म्हणून। ज्यांचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर सुरू आहे त्यांना भेटणं, त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकणं, हे जर चालणार असेल तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवरील उरला विश्वास उडून जाईल। जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं की हे संविधानाच्या विरोधामध्ये, यांचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतोय, हा काय प्रकार आहे? जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पहारेकरी असतील तर त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे कोणत्याही नीतिमत्तेत बसत नाही।